नांदेडमध्ये घडलेली घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला सर्वात मोठा धक्का दिला, जेव्हा एक मुलगी तिच्या प्रियकराच्या मृत शरीराशी लग्न करत होती, ज्याचा व्हिडिओ संपूर्ण देशात व्हायरल झाला. एक असं धक्कादायक प्रकरण ज्याने फक्त नांदेड शहराला हादरवलं नाही, तर संपूर्ण देशाला सर्वात मोठा धक्का दिलाय. एका छोट्याशा घरात प्रचंड गर्दी जमलेली. एका भिंतीच्या कोपऱ्याला एक मुलगी बसली होती. तिला कुणी हळद लावत होतं, तर कुणी हातात बांगड्या भरत होतं, पण कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. आणि ती मुलगी अक्षरशः रडत होती, कारण की ज्याच्यासोबत तिचं लग्न सुरू होतं, तिचा तो प्रियकर मृत पावलेला होता. नांदेडमधल्या या घटनेचा व्हिडिओ पाहून संपूर्ण देश आज रडत आहे. मुलगा आपल्या जातीचा नाहीये म्हणून वडिलांनी मुलगी आचलवर दबाव टाकला की तू याच्याशी संबंध ठेवू नको. मुलीने ऐकलं नाही, म्हणून मुलीच्या त्या प्रियकराला गोळ्या झाडून त्याचा खून केला. पण त्या मुलीने त्या प्रियकराच्या मृत शरीराशी लग्न केलं. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली. पण जेव्हा या मुलीचा इंटरव्ह्यू समोर आला, जेव्हा त्या मुलीने पत्रकारांना खरी कहाणी सांगितली, ती ऐकून महाराष्ट्राला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. मग नांदेडमधलं हे प्रकरण नेमकं काय आहे, ही घटना नेमकं कशा पद्धतीनं घडली, त्या मुलीने नेमकं असं काय सांगितलं, चला जाणून घेऊया नांदेड प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. नांदेडमध्ये घडलेली एक घटना जी 27 नोव्हेंबरला घडली होती. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी न घडलेली घटना, जिथे चक्क एका मुलीने तिच्या प्रियकराच्या प्रेताशी लग्न केलं. एक घर जिथे सर्वसामान्य घर होतं, त्या घरात प्रचंड गर्दी जमलेली. एका कोपऱ्यात एक मुलगी बसलेली. तिला हळद लावली जात होती. तिच्या हातात बांगड्या घातल्या जात होत्या. मुलाच्याही अंगाला हळद लावणं सुरू होतं. अगदी लग्नासारखे विधी पार पडत होते. पण कुणाच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तो फक्त होता आक्रोश. जिच्या कपाळी कुंकू लावलं जात होतं, ती आंचल धाय मोकळून रडत होती, कारण ज्याच्यासोबत लग्न करायची, सुखी संसाराची ती स्वप्न बघत होती, त्याच सक्षमचा मृतदेह तिच्या समोर होता. तिच्यावर आपल्या प्रियकराच्या मृतदेहासोबत लग्न करण्याची वेळ आली होती. तिच्या प्रियकराचा म्हणजे सक्षमचा खून झाला होता. तिच्या भावाने आणि वडिलांनी मिळून सक्षमचा खून केला होता. हा धक्कादायक प्रसंग 27 नोव्हेंबरला घडला होता. आंतरजातीय प्रेम संबंधांच्या विरोधातून नांदेडमध्ये धक्कादायक प्रकरण झालं होतं. आजपर्यंत महाराष्ट्रात, देशात आंतरजातीय विवाहामुळे असे प्रकरण घडलेले आहे. पण एखाद्या मुलीने प्रेताशी विवाह करणं हे देशातल्या इतिहासात पहिलंच होतं. पण जेव्हा या मुलीची मुलाखत घेण्यात आली, तेव्हा मुलीने जे सांगितलं ते ऐकून संपूर्ण देश आज रडत आहे. सक्षम ताटे, नांदेडच्या संघर्षनगर भागात राहणारा तिचा प्रियकर, ज्याचं वय 25 वर्ष होतं. सक्षम हा तरुण नांदेडमधल्या संघर्ष नगरमध्ये राहायचा. सक्षमचे 2 मित्रही त्याच्या सोबत राहायचे. त्यातला एक मित्र होता साहिल मामिळवार आणि हिमेश. या तिघांची पार्श्वभूमी गुन्हेगारी होती. हे तिघही किरकोळ कारणामुळे यांच्यावर गुन्हे दाखल होते आणि सक्षमवर MPDAच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाले होता. साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वीची ही घटना होती की ज्यावेळेस सक्षमला अटक झाली होती आणि त्या अटकेमुळे तो जेलमध्ये होता. आता 1.5 महिन्यापूर्वी ही घटना होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं आणि एका घटनेमुळे संपूर्ण देश रडणार आहे याची कल्पना कोणाला नव्हती. साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी MPDAच्या अंतर्गत सक्षमवर एक गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याची ही थोडीशी गंभीर असल्यामुळे त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. तो जेलमध्ये गेला. पण तो जेलमध्ये गेल्यानंतर त्याची सुटका देखील झाली. साधारणपणे 1.5 महिन्यापूर्वी तो जेलमधून बाहेर आला. पण 27 नोव्हेंबरच्या संध्याकाळी सक्षमला कल्पना नव्हती की त्याच्या सोबत आता काय होणार आहे. 1.5 महिन्यापूर्वी तो जेलमधून जेव्हा बाहेर आला, तेव्हापासूनच त्याच्या खुनाचा कट हा शिजत होता. पण त्याला कसल्याच प्रकारे कल्पना नव्हती त्याचा खून करण्याचं कारण नेमकं काय होतं. त्या मुलीने त्याच्या प्रेताशी लग्न का केलं, या घटनेमागची खरी पार्श्वभूमी काय आहे हे पाहण्यासाठी आपल्याला 3 वर्ष मागे जावं लागेल. 27 नोव्हेंबरला सक्षमचा खून झाला. पण 3 वर्षापासून आचल आणि सक्षम यांचे प्रेम संबंध होते. दोघांचं इतकं प्रेम होतं की एकमेकांसोबत त्यांनी लग्न करायचं ठरवलं होतं. पण ही गोष्ट आचलच्या घरी समजली साधारणपणे 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी आचल आणि साहिल सक्षम यांचे प्रेम संबंध जेव्हा 3 वर्षापूर्वी पहिल्यांदा प्रकाशात आले, तेव्हा तिच्या वडिलांनी सक्षमला बोलून घेतलं. आचलला देखील उभा केलं होतं आणि जेव्हा त्यांनी सक्षमला काहीच विचारलं नाही, त्यांनी फक्त जात विचारली आणि त्यांच्या लक्षात आलं हा आपल्या जातीचा नाहीये. आता मुलीच्या सांगण्यानुसार सक्षम हा बौद्ध समाजाचा होता, तर आचल ही पद्मशाली समाजाची होती.
पण ही गोष्ट तिच्या वडिलांना खटकली होती. 3 वर्षापूर्वी तिच्या वडिलांनी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं की तू दुसरा कोणता तरी पोरगा पाय, तू दुसरा कोणता तरी पोरगा आण, आम्ही त्याच्याशी तुझं लग्न लावून देतो, पण सक्षम सोबत बोलायचं नाही, भेटायचं नाही, त्याच्याशी कॉन्टॅक्ट तोडून टाक. ही गोष्ट होती तब्बल 3 वर्षापूर्वीची. पण सज्ञान वयाची आचल मात्र तिच्या प्रेमावर ठाम राहिली आणि जेव्हापासून तिच्या घरच्याला हे समजलं होतं तर तिच्या घरच्यांनी आचलने ऐकलं नाही, म्हणून त्यांनी सक्षमला दम द्यायला सुरुवात केली होती. 2 वर्षापूर्वी सक्षमला त्यांनी साईटला घेतलं आणि सांगितलं अंचलशी तू बोलू नकोस, नाहीतर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली होती. तर अंचलचा बाप तर अगदी जोरात त्याने तिला धमकी दिली होती. पण हे प्रकरण खूप जुनं झालं होतं. त्यांचं गुपितपणे बोलणं सुरू असायचं, त्यांचं भेटणं देखील कदाचित होत असेल, पण आता हे तिच्या वडिलांना खूपच खटकत होतं. अखेर ही 3 वर्षापूर्वीची घटना होती, ज्यावेळेस त्यांचे प्रेमसंबंध उघडकीस आले, ज्यावेळेस समजले त्या ठिकाणी यांची जात एक नाही आहेत आणि म्हणून तिच्या वडिलांनी या प्रकरणाला प्रचंड विरोध केला. मुलीला सांगितलं होतं, मुलाला धमकावलं होतं, पण कोणीच ऐकलं नाही आणि अखेर तो दिवस उजाडला. तो दिवस होता 27 नोव्हेंबरचा, ज्यावेळेस हे प्रकरण होणार होतं. कोणालाच कल्पना नव्हती. मग हा 27 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास सक्षम, साहिल आणि हिमेश हे तीनही मित्र ते पैलवान टी हाऊसला आले. आता त्यांना या मुलीच्या वडिलांनी तुम्ही पैलवान टी हाऊसला या असं सांगितलं होतं. आता त्यांना वाटलं काही जास्त प्रॉब्लेम नसेल म्हणून ते तिथे गेले. पण तिथं गेल्यावर बघितलं तर मुलीचे वडील आणि त्याचे त्या मुलीचे भाऊ आणि त्यांचे मित्र सुद्धा आले होते. त्यांनी सक्षमशी बोलायला सुरुवात केली. आंचल सोबतचे जे प्रेम संबंध तू तोडले का नाही, तिच्याशी का बोलतो, असे प्रश्न विचारत त्याला डायरेक्ट मारहाण करायला सुरुवात केली. सक्षमला बेदम मारलं. तो प्रतिकार करायचा प्रयत्न आधी करत होता, पण त्याच्या लक्षात आलं तिकडून जमाव जास्त आहे, निभाव लागत नाही, हे ओळखून सक्षमनं तिथून पळण्याचा प्रयत्न केला. तो थोडंच अंतर पुढे गेला असेल की तेवढ्यात त्या मुलीच्या वडिलांनी त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या. त्या 3 गोळ्या झाडल्या होत्या. एक गोळी बरगडीत घुसली तर दुसऱ्या गोळ्या दुसरीकडे लागल्या होत्या, पण तरी देखील सक्षम जिवंत होता. हे बघून चिडलेल्या त्या मुलीच्या बापाने एक फरची घेऊन त्याच्या अक्षरशः डोक्यात घातली आणि काही मिनिटातच सक्षमचा जीव गेला. ही खून झाल्याची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम केला. त्याचबरोबर फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी देखील पथकं दाखल करण्यात आली. पण जेव्हा हे जे मृतदेह आहे, जेव्हा तो सक्षमच्या कुटुंबियांकडे देण्यात आला, तेव्हा जे घडलं जे अत्यंत भयानक होतं. जेव्हा सक्षमचा मृतदेह पोस्टमॉर्टमकडे नंतर सक्षमच्या आईवडिलांकडे देण्यात आला, तेव्हा आंचल धावत पळत तिथे आली. ती आलीच नाही तर तिने लग्न करण्याचा प्रस्ताव दाखवला. आंचलने आपला शब्द पूर्ण केला. अखेर तिने घरच्यांना विनंती केली आणि तिने त्या मृतदेहासोबत लग्न केलं. हळद लावली, कुंकू लावलं, बांगड्या भरल्या, मंगलसूत्र लावलं. त्या सक्षमच्या मृतदेहाच्या हातानं तिने कुंकू देखील भरवलं आणि ती म्हणाली, माझा प्रियकर जरी नसला तरी मी त्याच्या आई वडिलांचा सांभाळ करेल, असं ती म्हणाली. आणि यानंतर तिने जे वाक्य वापरलं ते ऐकून संपूर्ण देश रडत आहे. ते वाक्य असं होतं, आंचल म्हणाली, माझा बाप आणि भाऊ यांनी सक्षमला मारून त्यांना वाटलं आपण जिंकलो आणि सक्षम हरला. पण लक्षात घ्या ती असं म्हणाली, माझे बाप आणि भाऊ जिंकून हरले पण सक्षम मरून जिंकला, असं ती म्हणाल. या घटनेविषयी तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.